गप्पा मारून करायची सुरू. हॅपी चिल्ड्रन्स डे. तर आता आपण जे अनसॉल्व्ड आहेत एम सी क्यूज आर डी शर्माचे. आत्ता तुमची टेस्ट झाली ना परवा. परसों टेस्ट हो गई थी ना सर्कल पे. तो अभी हम फर्स्ट से स्टार्ट कर देंगे. रीड दैट प्रॉब्लम्स. फर्स्ट वन. आवाज आ रहा है पीछे. श्श्श. झालं का गप्पा मारून. नाही येते आवाज. येतोय. अजून जोरात बोलू. हां हां. तर आता फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे. रीड दॅट प्रॉब्लेम. कसा सॉल्व करणार. राईट डाऊन दॅट प्रॉब्लेम. लिहिणार आहात का डायरेक्ट सॉल्व करायला घेणार. हां. घ्या. कसा करणार आहे ते सांगा अगोदर. व्हॉट इज कॉल्ड. व्हॉट इज कॉल्ड. व्हॉट इज कॉल्ड. एनीवन. लाईन जॉईनिंग. सॉल्व केला. मग असा सॉल्व करा. डायग्राम ड्रॉ करा अगोदर. त्याशिवाय कळणार नाही काय काढायचं आहे. प्लीज ड्रॉ द डायग्राम. सॉल्व करना है. फिर मैं बताने वाली हूँ. पहले 5 मिनट आपको दे रही हूँ सॉल्व करने के लिए. नाही फर्स्ट प्रॉब्लेम घ्यायचा आहे आत्ता पहिला. सगळे काय करता. हां. नाही नाही पण मग ते खूप होईल ना. एक एकच जाऊया वन बाय वन. शेवटी काय झालं. झालं सोडून. किती आलं. हां. डिस्कस नाही करायचं आहे. आपापल्या नोटबुकमध्ये करायचं आहे. तुमच्या दोघींमध्ये एकच आहे का नोटबुक. झालं सगळ्यांचं. झालं का सगळ्यांचं. जमतंय. लिहायचंय ना. सॉल्व करा. सगळ्यांचं आलं. 2 मिनिट नाही तर मी सांगते.
तुम्हाला हो गया आ गया 17. सगळ्यांचं झालं का येतंय? नको मग नको दाखवू बोर्डवर ना. आलं ना सगळ्यांना? एकदम बेसिक प्रॉब्लेम होता तो कारण. आलंय का मी एक्सप्लेन करू बोर्डवर सगळ्यांना? सांगू का? आता ही कॉर्डची किती लेंथ किती आहे कॉर्डची? 60 सेंटीमीटर. जेव्हा कॉर्डला तुम्ही डिव्हाइड करता, परपेंडिक्युलर ड्रॉ करता सेंटरपासून, इट डिवाइड्स इंटू 2 इक्वल पार्ट्स. बायसेक्ट करतो, परपेंडिक्युलर बायसेक्टर. देन एट आणि रेडियस किती आहे? 15 सेंटीमीटर. तर डिस्टन्स डिस्टन्स पण अरे बापरे, हे एक वेगळंच आहे. कॉर्ड, लेंथ ऑफ कॉर्ड, देन ही 15 आहे. रेडियस कॅल्क्युलेट करायची आहे ना. तर रेडियस कॅल्क्युलेट करायची आहे बाय पायथागोरस थेरम. 8 स्क्वेअर काय? हां, 289. मग त्याचं 17 येणार. आता सेकंड प्रॉब्लेम घ्या. सेकंड प्रॉब्लेम झाला सॉल्व करून?
कुठले त्याच्यात? टू रूट सेवन कसं काय आलं? हां. तुम्हें समझ में आ रहा है? करके दिखाऊं क्या मैं प्रॉब्लम सॉल्व करके दिखाऊं? काय? एक हे माझं सर्कल बघू नका फक्त. आता सांगा मला गिव्हन काय काय आहे त्याच्यात? काय कॅल्क्युलेट करायचं? रेडियस किती आहे? 6. हां. आणि हां. ते तसं नाही आहे. वाचा, रीड करा. रीड करा काय आहे. कॉर्डची लेंथ दिलेली आहे ती. लेंथ इज कॉर्ड्स लेंथ इज 8 सेंटीमीटर टोटल. Now perpendicular bisects the chord. So this distance is 4 सेंटीमीटर. पता ये 4 सेंटीमीटर है, ये 6 सेंटीमीटर है. Then by using Pythagoras theorem, uh, अभी हमें क्या कैलकुलेट करना है? ओडी, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर टू कॉर्ड. तुमचं झालंय का सगळ्यांचं? पण काहींचं 36 16 प्लस ओडी. दिस इज परपेंडिक्युलर.
मागचे इतके हुशार आहेत ते त्यांना सगळं जमतायच आहे. आता पुढचा घ्या प्रॉब्लेम. हो गया. तर थर्ड नका घेऊ आत्ता. आत्ता फोर्थ घ्या. फोर्थ फोर्थ. फोर्थ सॉल्व करा. थर्ड उसके बाद मैं बताती हूँ. फोर्थ अगर हो गया तो थर्ड सॉल्व करना शुरू करो. हाँ. डी. डी. क्यों. हाँ. नहीं क्या. हाँ तो ए इकडे 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 माझ्याबरोबर डिस्कस करा. झालं. किती झालं. नाही आहे का. कोण तबलावादक झालं. किती आलं. आलं. इकडे इकडे नोट सॉल्व केलं ना नोटबुकमध्ये. नाही मग कसं आलं दाखव मला. मला सांग तर एक्सप्लेन तर कर. लिहून झाला का हा प्रॉब्लेम. हो.
नाही आहे. ए किती जणांना आलंय आन्सर? किती जणांना आलंय? किती आन्सर आलं? आलं? सांगा कसं आलं? हां हां सप्लिमेंटरी अँगल पुढे मायनस 180 मायनस 110 कसं केलं? तुमच्या दोघांचं कसं आलं? 70 कसं आलं? कुठला कुठला थेरम वापरला? हां हे एक मिनिट इकडे बघा. अशी डायग्राम काढली आहे का तुम्ही ते बघा आणि मग ते अँगल तशा आहेत का बघा. आता अँगल सांगा काय काय? ए डी बी, ए डी बी 30, डी सी ए, डी सी ए 80. असंच आहे ना? हां तर आता कसं केलं तुम्ही? इथे ए बी डी कसा काय? कुठला? कुठले? हां कॉल्ड काय? हां कॉल्ड एडीने हे दोन अँगल म्हणजे कॉर्डचा वापरला की सेम कॉर्ड असेल आणि दोन डिफरंट अँगल असेल तर ते सेम असेल. सबस्टेंडेड अँगल ॲट डिफरंट पॉईंट्स ऑफ सेम कॉर्ड आर सेम. प्रॉपर्टी माहिती आहे? तर मग हा 80 आला. कुठला 80 कुठला आला? सॉल्व केलं ना पेपरमध्ये लिहिलंय?
70 70. तेच सांगते. हां, का आलं? का आलं 80? ही जी कॉर्ड आहे. ऐका, पहिला ना, जेव्हा अशी खूप कॉम्प्लिकेटेड फिगर असेल ना, तर ती अशी सॉर्ट थोडीशी ब्रेक करायची, म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी की आता हे एकात एक आहे, तर त्या कळण्यासाठी कसं आहे की आता हे हा जो कॉर्ड आहे ही ए डी. हां, ए डी ही कॉर्ड आपण कन्सिडर केली, त्याच्याऐवजी तुम्ही बी सी कॉर्ड केली कन्सिडर तरी चालू शकते. तर एडीचे एडी कॉर्डचे दोन सबस्टेंडेड अँगल आहेत. सेम कॉर्डचे दोन सबस्टेंडेड अँगल आहेत तिथे. माझी ड्रॉ करतानाच फिगर जरा चुकतेच आहे. तर हा दिला आपल्याला 80. हो ना, हा 80 आहे हा अँगल. मग हा किती असेल? 80. कळलं? 80 तुमचं 70 आलं ना. हं? मग हा ट्रायंगल कन्सिडर करा. हा ट्रायंगलची सम ऑफ अँगल्स आर 180. देन these two angles are 30 and 80, 110. Then 180 minus 110, 70. 70. कळलं का? आलं होतं आन्सर? असंच केलं होतं ना? काय केलं? ह्याची नाही, पण ती 100 कशी येते? नाही नाही, कशी येते पण म्हणजे लिहिता येईल? हां. इथली. हां, हा झाला. हा झाला का? कळलं? लिहून द्यायचं आहे का? किती बडबड करता रे. करा आता थर्डचा विचार करा. करा आता.
45 नाही. नाही मी सांगते. मी ना लिहीपर्यंत ना तुम्ही दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करा हां. कारण तुम्ही भयंकर बडबड करतात. फिफ्थ करा, फिफ्थ. थर्ड. नाही मी सांगते पण तुम्ही लिहीपर्यंत खूप बडबड करणार. कोण कोण म्हटलं सॉरी? नाही माहिती मला, तोच करतो. खरं इकडे घेतलं पाहिजे ना. ए डायग्राम ड्रॉ करा. माझे डायग्राम इथं काही फारसं काही चांगलं येत नाहीये. तुम्ही पहिल्यांदाच लिहिते तर तुम्ही हा जो परपेंडिक्युलर आहे तो एक्सटेंड करायचा आहे. काय करायचं? दो ये दो ट्रायंगल्स है वो कॉन्ग्रुएंट दिखाना है. बाय RHS because there are right angle triangle 90 degrees. Then you have to see R1 distance, same sides, equal sides, common side and 90 degree. RHS काय RHS चं काय आहे रूल? हां एनी साइड. येईल का करता? कुठली घेणार कॉन्ग्रुएन्स टेस्ट? कुठली घेणार? हां काय आहे ती टेस्ट?
आणि आणखी कुठले कॉन्ग्रुएंट टेस्ट आहे? हां, पण हायपोटेनियस सेम नाही आहे ना? हायपोटेनियस सेम आहे का? तीनों को समझ आ रहा है क्या ये? ए ए एस एन होईल. साइड अँगल साइड. का नाही म्हणणार? कॉमन साइड आपण साइड घेतोच ना. एस ए एस. एस ए एस. कारण आपण परपेंडिक्युलर एक्सटेंड केल्यावर आर बाय टू मीन्स these two sides are same. This is common side and angle SAS. By SAS rule we will do congruent these two triangles. हायपोटेनियस कॉमन सेम नाही आहे ना, आपल्याला हे तर काढायची आहे. हे दोन सेम आहेत. कॉन्ग्रुएंट टेस्ट पता है? मी इथे काय सी लिहिलंय ना. ओ सी इक्वल टू देन कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचे ऑल करस्पॉन्डन्स साइड्स अँड अँगल्स आर सेम. हो ना? सो these sides are same. एक कुणाला समजत नसेल तर विचारा बरं. समजतंय? Therefore AB equal to AO by CPCT. हो ना? माहिती आहे का CPCT? AB equal to AO and angle BAC is equal to BAC equal to angle OAC. कळलं? मागच्यांना तर काही संबंधच नाही आपला है ना. कार्तिकी आहे ना. केलं का? सॉल्व केलंय? मग बडबड किती करता? कोण तबला वाजवतं, कोण काय करतं? तर हे दोन्ही अँगल सेम झाले. हे अँगल सेम झाला. हा अँगल साइड्स आर सेम. देन
हा ट्रायंगल काय झाला? इक्विलॅटरल ट्रायंगल. ए ओ बी इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. कळलं? ऑल साइड्स आर इक्वल. बाय सी पी सी आपण कॉन्ग्रुएंटने काय केलं, दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट केले, मग ऑल साइड्स आर सेम केल्या, आणि मग आपण आता वी कन्सिडर अ फुल ट्रायंगल. कळलं? कारण ह्या दोन तर सेमच आहेत. मग आता इक्विलॅटरल ट्रायंगलचं प्रॉपर्टी माहिती आहे. इक्विलॅटरल altitude bisect the vertex angle. Altitude divides the vertex angle. मग इक्विलॅटरल ट्रायंगल असणार तर त्याचं काय आहे? हां, मग ऑल अँगल्स, मग अँगल्स किती असणार आहे? 60 डिग्री. 60 डिग्री आन्सर आहे ह्याचं. ह्याचं पण हा आपल्याला कुठला काढायचा आहे? नाही, पूर्ण नाही काढायचं आहे आपल्याला. बी ए, बी ए ओ. हां, 60 येणार. कळलं का? एक कळलं का सगळ्यांना? काय एक्सप्लेन करायचं? आणि 60 बी ए ओ सांगितलंय ना. बी ए ओ, बी ए ओ हा सांगितलाय. कॉर्ड मी चुकीचं नाव लिहिलंय. एक आन्सर 30 आहे ना, मी फक्त इथे वेगळं लिहिलंय. तो कॉर्ड आहे ना, ए बी. डी करूया. अरे मी ए बी कॉर्ड आहे ना, तर मी इथे बी नाव दिलं त्याचं. मग आपल्याला हा काढायचा आहे. बी ए डी, बी ए डी काढायचा आहे. बी ए डी 30. मी चुकीचं दिलं इथे. बी कॉर्ड होती, ए बी कॉर्ड आहे, तर मी तिथे बी वेगळं नाव दिलं. मला आता सगळं चेंज करावं लागेल मग. कळलं का? ए बी कॉर्ड दिली आहे ना, पण मी लिहिताना चुकीचं लिहिलंय. हां हां, तर मी लिहिताना ते चुकीचं लिहिलं. ए बी बी लिहिला इथे. ए बी कॉर्डच्या ऐवजी इथे डीच्या ऐवजी बी लिहिला. तर तुम्ही ते इंटरचेंज करू शकता. 30 आन्सर येतं, कारण आपल्याला हे पाहिजे. ओ ए डी, ओ ए डी हा पाहिजे. हा 60 आहे आणि त्याचा हाफ 30 येणार. इथे इथे चेंज करा. ए डी, ए डी लिखो वहाँ पे, और यहाँ पे
DAO, DAO लिखो. पण मी इतकं तिथं चुकीचं लिहिलं, पण एकाने सांगितलं नाही की ती कॉर्ड ए बी आहे म्हणून. म्हणजे इतकं तर लक्ष आहे. कळलं का काय केलं? समझ में आया? वो ट्रायंगल का कॉन्ग्रुएंट टेस्ट पता है? उसे कॉन्ग्रुएंट किया, फिर वो इक्विलैटरल ट्रायंगल हो गया. फिर उससे हमने फाइंड आउट किया इक्विलैटरल ट्रायंगल के एंगल से 60 डिग्री ईच एंगल. फिर वो अल्टीट्यूड है, अल्टीट्यूड डिवाइड्स द एंगल इनटू टू इक्वल एंगल्स. सो 60 डिवाइडेड बाय 2 मीन्स 30 डिग्री. तो 30 इज अ आंसर. आता करा. कुठला आहे आता? फिफ्थ ना. A chord of length 14 centimeter is at distance of 6 centimeter from the center of circle. The length of another chord at a distance of 2 centimeter from the center of circle is. Fifth. 14. आलं का आन्सर? आलं का? तू असं बसल्या जागीच सोडवतोय का? मग सोडव ना. ड्रॉ कर आणि सॉल्व कर. हे जरी MCQs असले तरी तुम्हाला कधीतरी ह्याच्यात पण येऊ शकतात क्वेश्चन्समध्ये, तर ते सॉल्व तर करायला पाहिजे ना. मागचे झालं. मला दाखव नोटबुक काय सोडवलं ते. हा प्रॉब्लेम सोडवा आता. हा पाचवा सोडवा. किती? हां झालं तुमचं.
दो कॉर्ड है, एक 40 सेंटीमीटर आहे. झालं तुझं सॉल्व करून आलं ना? हां 14 सेंटीमीटर आहे एक वन कॉर्ड अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट द सेकंड कॉर्ड विच इज 2 सेंटीमीटर डिस्टन्स फ्रॉम सेंटर. 2 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर अँड दिस वन 6 सेंटीमीटर. कळलं? केली का? ड्रॉ केली फिगर? Then first calculate the, find out the radius of the circle. रेडियस काढायची आहे. रेडियस काढली. हा कोण? रेडियस काढली. तुझ्या मागे कोण आहे? हां पारस. रेडियस निकाला. कोणाकोणाचा झालाय सॉल्व करून? मी सांगू का? कॉर्ड इक्वली डिवाइड होते. 7 7 ही इथून रेडियस कॅल्क्युलेट करायचा. हा रेडियस इथे वापरायचा. हां बताऊं क्या? सॉल्व करके दिखाऊं? अभी ये दो हमें मिला है यहाँ पे. इसका रेडियस कैलकुलेट करना है. ओ ई एक ट्रायंगल यहाँ की रेडियस कैलकुलेट किया है तो ये रेडियस यहाँ पे यूज करेंगे और उसका ये कैलकुलेट करेंगे बाय यूजिंग पाइथागोरस. तो फर्स्ट यू हैव टू कैलकुलेट द रेडियस ऑफ दिस ओ ई यूजिंग पाइथागोरस थ्योरम. ओ ई ओ डी स्क्वायर प्लस डी ई स्क्वायर. तो डी ई कितना है अभी? एक तो बातें करो नहीं तो फिर समझ में आ नहीं रहा क्या? ओडी कितना है अभी? 6 स्क्वायर प्लस 7 स्क्वायर. हाँ डी, ये डी है. ये डिस्टेंस हमें बताया ना 6 सेंटीमीटर और ये 7 है. कॉर्ड इक्वली डिवाइड हो रही. 36 प्लस 49 किती आले? 36 प्लस 49 हाँ 85. अभी इसका स्क्वायर रूट निकालना है. तो ओ ई इज इक्वल टू √85. √85 रेडियस आ गई. ए रेडियस √85 आली का? ये रेडियस निकाली. अभी ये भी रेडियस है तो ये क्या है? 85 √85. तो अभी इससे ये निकालो सी बी बाय पाइथागोरस. 2 और √85
निकाल ये साइड सी बी. ओ बी और ओ ई रेडियस है. ओ सी स्क्वायर प्लस सी बी स्क्वायर. अभी ओ बी की क्या वैल्यू है? √85. ओ सी 2 सेंटीमीटर. हां मी म्हटलं सांग. ठीक आहे. किती येते मग? 9 सेंटीमीटर ना. आणि मग 9 सेंटीमीटरची डबल 18 सेंटीमीटर. 7th 7th सॉल्व करा. 7 प्रॉब्लेम होईल अजून 10 मिनिट आहे. 6 राहिला आहे ना. हां तो तुम्हीच सांगा मला काय ते आन्सर. त्याचं काही सॉल्व नाही करायचं आहे. हां बी का? एक्सप्लेन एक्सप्लेन रिझन. हां कोणी आन्सर कोणी दिले मला त्याने एक्सप्लेन नहीं. क्यों आ गया उसका वो बोल दो. उसमें सॉल्व कुछ नहीं करना है. बताओ क्यों आ गया. सर्कलची लार्जेस्ट कॉर्ड कुठली असते? लार्जेस्ट कॉर्ड डायमीटर लार्जेस्ट असते. मग त्याच्यानंतर सगळ्या स्मॉलर स्मॉलर जसा पुढे 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 खाली जात जातो तसे स्मॉल स्मॉल होत जातात. तर आता आपल्याला सांगितलं नाही आहे डायमीटर आहे म्हणून तो. त्यामुळे आपण इक्वल टू नाही म्हणू शकत. एक तर मग ग्रेटरच असणार. जर एनी कॉर्ड इज 10 सेंटीमीटर देन diameter is greater than 10 centimeter. So radius is greater than 5 centimeter.
डायमीटर 10 सेंटीमीटरपेक्षा जास्तच असणार ना. नाही पण असं पण असं सांगित दोन्ही पण असू शकतात. पण असं स्पेसिफाय केलं नाहीये ना की ते डायमीटर आहे म्हणून. असू शकतं. पण असं स्पेसिफाय केलं नाही डायमीटर आहे तर आपण मग ग्रेटरच म्हणू शकतो ना. सेवन्थ. समझ में आए हो. सेवन्थ प्रॉब्लेम. सेवन्थ सॉल्व करना है. ए सांगा सेवन्थ करा. डायग्राम तर काढा. कशी काढताय बघू. झालं. ए ॲज अ सेंटर आहे बरं. किती आलं. डायग्राम बघू नका सारखं. तसं नाही. नाही खरं मी सर्कल काढा.
काय कॅल्क्युलेट काय करायचं आहे? द लेंथ ऑफ द कॉर्ड दिस सर्कल पासिंग थ्रू बी सी, ये कैलकुलेट करना है. अभी क्या क्या दिया है? ए सी 5 सेंटीमीटर, ए बी 4 सेंटीमीटर. झालं? किती आलं आन्सर? माझी डायग्राम कशी आहे? अरे थ्री ही आहे ना? अरे ही थ्री आहे. हायपोटेनिस ह्या ट्रायंगलचा आहे, पण ही थ्री आहे ना. हायपोटेनिस मोठाच आहे. अरे 6 कॉर्डची लेंथ आहे, कॉर्डची. ह्याची 3 आहे ह्या साईडची. हायपोटेनस लार्जरच आहे. म्हणजे इतकं वाईट नाही आहे माझा डायग्राम. ठीक आहे. आ गया क्या? तुम्ही सोडवलं का MCQ ह्याच्यातलं? MCQ सोडवले ह्याच्यातले सर्कलचे, RD शर्माचे सर्कलचे सोडवले, सर्कलचे MCQ. तुमचं ना त्या सगळ्यांचं एक, बऱ्याच जणांचं सगळ्यांचं चुकलंय. एक ते मी पेपर चेक केलं ना, तो कुठला बरं, 14. इफ ए बी सी इज अन आर्क ऑफ सर्कल, नाही त्याचं ए आन्सर आहे. ए बी सी इज अन आर्क ऑफ सर्कल, देन अँगल ए बी सी इज 135, देन द रेशियो ऑफ आर्क ए बी सी टू सर्कमफरन्स. तुमने दिया नहीं क्या वो पेपर? पेपर दिया था ना? 1:4 है आंसर उसका. सबका रॉन्ग है वो आंसर. अभी तक मुझे उसमें 25 हाईएस्ट है. कोण आहे परत काय माहिती. नावं तर माझं मी लक्षात नाही, मी चेक केलं. काही जणांची अजून व्हायला 25 आहे आत्तापर्यंत. 27 होते ना तुम्हाला MCQs? हां काय? हां अरे तुम्हाला दिले होते 8 to तुम्हाला 27 दिले होते. 27 पर्यंत करायचे होते ना. मग जरा बघायला पाहिजे ते. नाही मी 25 म्हणजे मी टोटल काउंट नाही केलं, पण 25 कुणाला एकाला कुणाला तरी मिळाले. 25
हुशार आहे का सगळ्यात? हो का? ऋषिकेश कोण? हा हा, तो. हं? हेलो बेटा, आप मुझे बताओ, कल आपका स्कूल है क्या? कि, कितने बजे तक है? एक पर्यंत ना? बाकीच्यांचं नाही ना काही? हां. कितीपर्यंत वेळ सांगा लवकर. 12:30. हां, ठीक आहे. आता आपण मोस्ट ऑफ बघा सर्कलची टेस्ट झालेली आहे. तो तुम्ही अभ्यास केलाच असेल. आता काही एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. तुमच्या ज्या युनिट टेस्ट आहे तुमच्या आता फोर्थ थर्ड, त्याच्यामध्ये अजून हां ज्यांची राहिलेली आहे किंवा आत्ता लेटेस्ट होतं त्यामध्ये सर्कल आणि अजून कुठले चॅप्टर्स आहे तुम्हाला? सरफेस एरिया वॉल्यूम. हाँ ठीक है. तो कल हम लोग क्या करेंगे, होप सो आप लोग कोऑपरेट करोगे. कल दोपहर में हम लोग 2 बजे मिलेंगे, 2 o'clock, 2 to 4:30. मैं कंप्लीट आपका आर डी शर्मा का सरफेस एरिया वॉल्यूम वाले सम्स हम लोग ले लेंगे क्योंकि मुझे उसी वक्त टाइम है. चलेगा आपको? 2 to 4:30. आपका पढ़ाई हुआ तो अच्छी बात है, आप लोग मेरी मदद करोगे, नहीं तो हम लोग फास्ट करके वो सब एग्जाम्पल सॉल्व कर लेंगे. चलेगा? कल आते वक्त सब मेरे दोस्तों ने आर डी शर्मा लेके आना है. कौन सा? एमसीक्यू वाला बुक. ठीक है बेटा? 2-2.5 घंटे में जितना हो सके वो उतना अच्छे से कवर कर लेंगे. आता मला एक सांगा, तुमच्या सिलेबस मधलं कुठलं चॅप्टर आपलं राहिलंय का? आय थिंक सगळं झालेलं आहे आपलं. हां, उद्या एक वेळ मिळाला तर आपण काय करूयात, परत पुढच्या ज्या टेस्ट आहेत तुमच्या, तुम्हाला विचारूनच ते शेड्यूल तयार करू आपण. एम सी क्यू टेस्ट है, सब्जेक्टिव टेस्ट है, केस स्टडी पे बेस्ड हमें कुछ लेने हैं क्वेश्चन टेस्ट, तो वो हम लोग डिसाइड करेंगे. ठीक है बेटा? उद्या 2 वाजता काही अडचण नाही आहे सबको ना? पॉसिबल है ना बेटा सबको? हाँ, तो कल 2 o'clock आपका बैच होगा. ठीक है, चल. थैंक यू मैडम.
अजून होतं ना गर्ल्स स्टुडंट, श्रेया वगैरे किधर आहे? हां मॅडम हे OBS स्टॉप करून द्या रेकॉर्डिंग.